आपला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि उद्या मार्केट कसं राहू शकेल. एक्झॅक्टली बघा, आपण ज्या पद्धतीने काल प्रिडिक्शन केलं होतं त्याच पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीने प्रॉपर असं फॉलो केलंय. एक्झॅक्टली आपलं जे निफ्टी टार्गेट होतं ते 24,990 होतं, पण ऑलमोस्ट त्यांना 80 ते 70% ते टार्गेट अचीव्ह करून दिलेलं आहे. तिथून जरा फॉल जास्त मोठा आला, त्यामुळे अननेसेसरी स्टॉप लॉस पण हिट झाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही. पण त्याच्या आधी जर तुम्ही बँक निफ्टीने जर व्ह्यू बघितला तर बँक निफ्टीमध्ये पण आज चांगल्या पद्धतीने मार्केटने वर्किंग केलं. आपण ज्या ठिकाणी रिव्हर्स येईल सांगितलं होतं त्याच ठिकाणी रिव्हर्स आला आणि ज्या ठिकाणी वरती जाईल त्याच पद्धतीने आज बँक निफ्टीने प्रॉपर असं वर खाली केलं. ऑलमोस्ट आज बँक निफ्टीमध्ये पैसा आपला डबल झाला असं म्हटलं तरी पण काही हरकत नाही. त्याच्यानंतर तुम्ही जर फिन निफ्टीच्या लेवल जर बघितला तर फिन निफ्टीच्या लेवलमध्ये पण आपण रेल मेन्शन केलं होतं की इथून कॉल साईडलाच बसायचं, इथून पहिलं टार्गेट अचीव्ह केलं, सेकंड पण ऑलमोस्ट अचीव्ह केल्यासारखंच होतं. फक्त ह्या दरम्यान स्टॉक्स थोडं जसं निगेटिव्ह झाले, त्या अनुसारची सॉरी स्टॉक्स निगेटिव्ह झाल्यामुळे मार्केटमध्ये एक फॉल निर्माण झाला आणि ते फॉल डाऊन साईडला कन्वर्ट झाला. ओके, तर एक्झॅक्टली आपण बघूया आता उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकतं. हम्म. तर एक्झॅक्टली समजून घ्या की उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर आहे तसं आपण पुढला कंटिन्यू करू शकतोय. तर एक्झॅक्टली टार्गेट तुमचं येणार 24,778. समजा मार्केटनं जर ह्या लेवलचं जर वरती गॅप ओपन केलं तरच तुम्हाला कुठं ना कुठं कॉल साईडची मुवमेंट बघायची आहे. त्याच दरम्यान तुमचं 24,966 हे टार्गेट येऊन जाऊ शकतं. आता एक्झॅक्टली मार्केट जर बघितला किंवा जर गिफ्ट निफ्टी जर बघितलं तर ऑलमोस्ट तुम्हाला ते जरासं डाऊन साईडला दाखवतात 24,856 आणि आपलं पण मार्केट ऑलमोस्ट त्याच ठिकाणी आहे. तर एक्झॅक्टली समजा आज रात्री किंवा सकाळी एक 8 च्या 9 च्या दरम्यान जर समजा ही जर पॉझिटिव्ह दिसत असेल तर मग उद्या चान्सेस आहेत की मार्केट डायरेक्ट 25,000 ह्या लेवलला ओपन होऊ शकते. 25,000 ही जी लेवल आहे ती एकदम स्ट्रॉंग लेवल आहे. तर एक सर्टन लेवल असं म्हटलं जातं, एकदम स्ट्रॉंग सायकोलॉजिकल लेवल असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर ह्या सर्टन लेवलला ब्रेक करण्यासाठी बरेच मोठमोठे FIDI किंवा जे मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांना इथं इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं आणि ते ऑलमोस्ट आता इन्व्हॉल्व्ह होतील का नाही हे आपल्याला सांगता येत नाही. पण बऱ्याच वेळा जर हे मोठं जर म्हणजे जर ही लेवल ब्रेक करायचं म्हटलं तर गॅपअप ह्याच लेवलने जर चांगल्या पद्धतीने होऊ शकते. दिवसा जर ब्रेक करायचं म्हटलं तर जर असं अशक्य गोष्ट आहे. तरी पण आपण उद्या बघूया कशा पद्धतीने होतं. जर ही लेवल क्रॉस केली तर तुम्हाला एंट्री करायची 25,040च्या वर. अन्यथा तुम्हाला आहे तसं पुढ साईडला कंडिशनर त्याच पद्धतीने फॉलो केलं तरी पण चालू शकतं. त्याच्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं. तर बँक निफ्टीमध्ये बघा, परत आहे तसं मार्केट जर इथं आलं फ्लॅट ओपन झालं तर आहे तसं परत कॉल साईडला एंट्री बसू शकते. कंटिन्यू आपण आहे ते टार्गेट घेऊ शकतो. पण एक्झॅक्टली आता तुमचं जे टार्गेट आहे ते फर्स्ट टार्गेट तुमचं ह्या ठिकाणी येणार. ह्या दरम्यान जर असं रिव्हर्स येण्याचे चान्सेस आहेत आणि ह्याच्यावरती म्हटलं तर आहे तसं पुटला कंडिशन आणि इथूनच वरती आपल्याला कॉल साईडला बसायचं आहे. ओके, हा स्ट्रॉंग लेवलचा रेजिस्टन्स आहे. इथून पण रिव्हर्स मारलाय आणि इथून पण रिव्हर्स मारलाय, त्यामुळे ही एकदा क्रॉस झाली की तुम्हाला मग कॉल साईडला मुवमेंट दिसून येऊ शकतं. एक्झॅक्टली नाही जर कॉल साईडला गेलं तर मग आहे तसं पुढ साईडला आपण कंडिशन फॉलो करू शकतो. ओके, अशाच पिटिशनसाठी आपलं फॉलो करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सबस्क्राईब करा. आणि उद्या जर झिरो ट्रेड जर तुम्ही बघितला तर सगळ्यात बेस्ट जर म्हटला तर ह्या लेवलच्या खाली शोधते फुल साईडला. आणि सगळ्यात बेस्ट लेवल म्हणला तर ही पण लेवल बेस्ट आहे. ह्या लेवल जर क्रॉस झाला तर तुमचा 30-40 स्टेट फक्त 150-200 पण जाऊ जाऊ शकतो. ओके, थँक्यू.